तर फायनली गाईज आपण आता सध्याला आलोय कवट्यामध्ये आणि इथं राम मंदिरमध्ये आलो. तुम्हाला दाखवतं कसं आहे. आणि सध्याला आपल्याकडे इथं शंभू आहे. हे शंभे हाय ब्रो. चॉकलेट शंभे आम्हाला बोलवल्याबद्दल आभार तुमचं. आणि इथं रील स्टार आपलं शरद चौगुले आणि भाऊ इथं अजून एक शंभे भेटलेला आपल्याला, तिसरा शंभे आपला. नमस्कार भाऊ. आणि आपला यो कलवा. तर चला जाऊ पण आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत थांबा ब्लॉगमध्ये, कारण की खूप मजा होणार आहे, खूप कॉमेडी पण होणार आहे. तर चला आपण जाऊ आता आतमध्ये. चला वैरवाह करू आणि वैरवाह करू देवाशी वैर करून 3 जन्मात मुक्त होऊन जाऊ पार्वती. आणि म्हणून राम मंदिर इथं बांधणार आहे. ओके. द्वारपालांनी अवतार घेतले. त्यातला पहिला अवतार आहे हिरण्यक्ष हिरण्यकशिपू. तरी इथलं सभा मंडप आहे. तुम्हाला सांगतो काय विषय होते. आता जाऊ इथं बघू शकता सध्याला गर्दी बघा तुम्ही. पुढे हेच जय विजय रावण आणि कुंभकर्ण झाले. त्यांना मारण्यासाठी भवानी अवतार घेतला रामानं. सो गाईज तर आपण आता मंदिरामध्ये आलो आणि इथं बाबा आहेत आपल्याकडे. ते आपल्याला थोडीफार माहिती सांगा आपल्याला मंदिराबद्दल. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ थोडंफार या मंदिराबद्दलचं. चला आपण त्यांना विचारू. नमस्कार, मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी, कवठा या गावचा रहिवासी असून मी मंदिराचा पुजारी आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत तर ते कवठा हे गाव श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं गाव आहे. कारण नाशिक इथं असताना प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतामाईचं हरण झालं, रावणाने सीतेला लंकेला नेलं आणि रामप्रभू सीतामाईला शोधत असताना जात होते, त्यावेळेस याच ठिकाणी आपण जे आता छोटंसं मंदिर पाहतोय, याच ठिकाणी रामप्रभू त्या वट्ट्यावरती बसले. त्या ग्रामस्थांनी, या गावच्या पूर्वीच्या ग्रामस्थांनी त्यांच्या आसनासाठी बनवलेला जो रामवट्टा होता, याच ठिकाणी ते बसले. आणि त्यांना जात असताना भीमा नदीच्या कडेला हे गाव आहे. भीमा नदीमध्ये पाणी असायचं. पाणी असताना त्या ठिकाणी जर त्या पाण्यातून प्रवास करायचा असेल तर आपण काय करतो, प्रवास करायचा असेल तर पहिला ठाव बघतो, म्हणजे आपल्याला किती पाण्यामधून जायचंय. ह्या गावाचं नाव कवठा कशावरून पडलं तर नदीमध्ये कुठे आहे ठाव, ते कवठा गाव असं या ठिकाणी सांगितलं गेलं. कवठा गावाची ही महती सांगत असताना जवळच असणाऱ्या आरवी, ज्या ठिकाणी रवीचा आस किरण ज्या पृथ्वी तलावर पडत नाही, असे 4 किलोमीटरवर आरवी गाव आहे. तेही भीमा नदीच्या कडेला आहे. परंतु ते क्षेत्र त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. मुदगलेश्वर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं ते तीर्थक्षेत्र होतं. आणि मुदगलेश्वर ऋषी तिथं राहत असताना प्रभू रामचंद्रांनी आणि मुदगल ऋषींनी त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन केलं. ते मुदगल ऋषींनी शिवलिंग स्थापन केलेलं ते ठिकाण म्हणजे आरवी. आजही त्या ठिकाणी ते शिवलिंग आहे. आपण प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केलं म्हणून जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. त्यापैकी हेही एक तीर्थ आहे आणि हे अगदी कवठ्याच्या जवळ असणारं असं तीर्थक्षेत्र आहे. रामप्रभूंच्या पदस्पर्शाने हे पावन झालेल्या कवठा भूमीमध्ये आम्ही गेल्याही वर्षी ज्यावेळेस अयोध्येला राम मंदिराची स्थापना होत होती, रामलल्लाची स्थापना होत होती, प्राण प्रतिष्ठापना होत होती आणि मंदिराचं मोठं भव्य उद्घाटन होत होतं, त्या धर्तीवर आम्ही गेल्या वर्षी असाच रामायणाचा 8 दिवसाचा प्रोग्राम या ठिकाणी घेतला. त्या 8 दिवसाच्या प्रोग्रामामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये रामायणामध्ये चैतन्यताई जाधव, हरिभक्तपरायण चैतन्यताई जाधव यांनी सुश्राव्य असं रामायण कथन केलं आणि गावाला ते खूप आवडलं. म्हणून ह्या वर्षी आम्ही काय करतोय तर अगदी महाराष्ट्रात नव्हे, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरही जगामध्ये प्रवास करणारे किंवा रामकथा सांगणारे ॲडव्होकेट हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांची रामकथा आम्ही या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे. आजचा 3रा दिवस आहे. भरपूर असा प्रतिसाद मिळतोय. खरं तर रामप्रभूंचं इथं भव्य दिव्य असं मंदिर व्हावं म्हणून आमच्या ग्रामस्थांनी जवळजवळ 8 ते 10 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी घेतलेला आहे. आपण पाहतो जसं काळाराम मंदिर नाशिकमध्ये आहे त्याची ही प्रतिकृती आहे, तसंच या ठिकाणी भव्य असं काळारामाचं मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे. काही दिवसामध्ये ते उभं राहील. या ठिकाणी आता पाया भरून आलेला आहे आणि त्याच्या वरचं काम थोड्याच दिवसामध्ये चालू होणार आहे. हे भव्य आणि दिव्य राम मंदिर ज्यावेळेस इथं होईल
काळाराम मंदिराची महती सांगत असताना सिद्धटेकला येणारा पर्यटक इथपर्यंत कसा येईल, तो पर्यटक ह्या बाजूने कसा जाईल आणि या ठिकाणाहून काळाराम मंदिराची प्रतिकृती असणारे याचं दर्शन घेऊन तो पुढे जाईल, अशी व्यवस्था या ठिकाणाहून केली जाणार आहे. आपण या ठिकाणी आलात, खरं तर राम मंदिराची माहिती आपल्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर पोहोचणार आहे. म्हणून मी आपले खूप मोठे आभार मानतो. या ठिकाणी जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. बघा तुला काय एडिट करायची कर. हो चालतंय. तर काहीच आपल्याकडे बाबांकडनं माहिती घेऊन आपल्याला खूप चांगलं वाटलं. गणपती बाप्पा दाखव ना. गणपती बाप्पाला दाखव. बाप्पाला दाखव. बाप्पा 12वी पास कर. गाठव का होईना पण पास कर. नाही भाई मला चांगल्या मार्गाने पास कर. चांगल्या मार्गाने पास कर. नमः पार्वती पतये हर हर. आपला ब्लॉगर आता आशीर्वाद घेतलाय. आता त्याला चांगली बायको भेटणार आहे 2 दिवसात. आणि त्या शरदला परत त्याचा खोया प्यार परत मिळणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. सो गाईज, तर आताच आमचं दर्शन बिर्शन झाले. आता आपण जाऊ डायरेक्ट पुढे जाऊ आणि अजून एक मंदिर आहे तिथं पण जाऊन बघू काय विषय होत्या. तुम्हाला आखे कवट्यामधले जे आहे ते आखे मंदिर फिरवणार आपला अजय भाऊ. आता आपण जाऊ आणि इथं पोरं पण आखे झालेले आहेत. तिथं काही पोरं तर आपल्या शंभे भाऊ पुढे गेलेत. आता जाऊ, आता बुटं बिटं घालून जाऊ डायरेक्ट. इथं मी ब्लॉग शूट करायला आलतो. ही हरामी माणसांनी मला आता फोटोशूटला थांबवलेलं. फोटोशूट चाललंय आता इथं. यो बोलते अजून ह्याला अजून फोटो पाहिजे. ए भाऊ ए टाक ना. फोटोशूटला ए भाई बस ना. तर आम्ही काल भैरवनाथ मंदिर पासून चाललो आहे हनुमानाच्या मंदिरापासून. चला तर चला जाऊ आपण आता हनुमानाच्या मंदिरामध्ये. चलो चलो. ए शंभे. हा बोला काका. कुणाचे मित्राचे रे. कुणाचे दाखव ना. दाखव जरा. मी दाखवतो नाही का. जरा सगळं दाखवू दे अडे. गावाकडे बघा इथं श्रापित हाडे म्हणतात इथं. आता काय बोललं होते शंभेला हाडळ असते आणि समोरच येते त्याच्याशी मिळणार आहे. कुठे बोललो बरं का हॉटेल असते ते. हा, तर चला जाऊ आपण. काय मित्र आपले पुढे गेलेले आहेत आणि तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की खूप मजा होणार आहे. इथं आता ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर बाकी मित्रांनो. तर चला जाऊ आपण आता समोर. इथं पुढं मारुतीचं मंदिर आहे आणि आपण रात्री आलो त्यातून तुम्हाला एवढी वाईब नाही भेटत. नाहीतर सकाळी आलो असतो ना खूप वाईब. आणि काही माणसं तिथे बसले शिकुटी करण्यासाठी. जय श्रीराम भावांनो. आपण आलो जय आता श्रीराम पब्लिक आणि जय हनुमान. ज्ञान गुण स्वागत. चला मग जाऊ. चला जाऊ आपण आता. पहिले शनी दाखव. शनी शनी महाराज. शनी महाराज आणि समोर इथं मारुतीचं मंदिर आहे. आता जाऊ आपण सरळ. तर फ्री फायर प्लेअर आहेत. फ्री फायर प्लेअर इथं हनुमान मंदिर. चला हनुमान. हा बरं असं नाही. चला हे दाखव भाई. थांबे, चप्पल. मी दाखवतो ते. नर दाखव. थोडा वेळ अर्धा 9:30 तो फुटले आत. किती वाजले? 8:30 1 तास आलो. काल फुटली. एक तास नाही बाळा तुला जेवण करू. ए गप्पे. ए आरतीला जाऊ ना. जरा थांब जरा. देवाला आले देवाला जाऊ दे. आरतीला 15 मिनिटं राहिले. चला डॉक्टर कडे आता. चला
कोण बघा याचे चाळे बघा माहेरायचे निट्टाम नेट थांब व्हिडिओ मध्ये नेट थांबायचं चाळे बंद करायचे ते समजलं का नाही भाई तसं काय नाही आपला चांगला मित्र आहे. चल की हे तुझा मीन बर्थडेला काय झालं बर्थडेला ना आमच्या बंड्याला दात पडला कुणी न्याला ती कळच नाही आणि हे असं रे तर गाईज आपण मारुतीच्या मंदिरामध्ये निघू आणि पुढे जाऊ आणि बघू काय होते आता तिथं सभा चालू आहे का तिथे जाऊन थोडा वेळ बघू काय विषय होते सभा नाही रे कीर्तन पण ठीक आहे कीर्तन बोलू आपण कीर्तन सभा त्याच्यामध्ये काही फरक आहे का आलंय सांग दोन कॅमेरा फिरव हा सांग फिरव काय झालं साबण नको. फरक नाही माहिती फरक माहिती पण नंतर विस्तार करू बर बर तिथे काही चिल्ली पिल्ली लोक थांबलेले पोर आहेत त्यांना करून दाखवलं तू जाऊ ना जायचं का तिथं गाईज मी तुम्हाला व्हायरल करतो इथं काही पोरं भेटलेले आहेत. भाई ना नाव सांगा तुमचे माझे नाव बराज तुझं हा शेखर शेखर तुझं हर्षद हर्षद शंभू अजून एक शंभू भेटलाय काहीच तुम्ही आता व्हिडिओ मध्ये येणार आहे आपल्या युट्यूब मधले चला एकदा चीज करा गाईज जय श्रीराम चला आपण पुढे जाऊ बाय चला आपल्याला जायचं आता डॉक्टरकडे हा डॉक्टरकडे जायचं म्हणून सांग गाईज आता आपण डॉक्टर कडे जायचं कोणत्या डॉक्टर कडे जायचं ते नाही माहिती बंगाली बाबा चलो चलो जय 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 शिवाजी महादेव देव आता हे पेटले जाम 7 दिवस ऐकत नाही तुम्हाला पण तुमचं जेवणातून वाढायचं काम मिटवलं त्यांनी एक मिनिट पाहिजे आपल्या हिंदू धर्माचा अभिमान पाहिजे आपल्याला ऐका याच्यामध्ये जातपात सोडून द्या कोणत्या जातीचा याला काही किंमत नाही पण हिंदू म्हणून सगळेजण एकत्र पाहिजे काय पाहिजे ऐका इथं जात कोणी रक्त काढलं तर सगळे जात तर मी कधीच मानली नाही तुम्हाला मी एक सांगतो चप्पल किती ब्रँडेड असू द्या कथा मंडपाच्या बाहेर काढून यायची कसा कोणी कोणत्याही जातीचा असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या ती चप्पल बाहेर काढायची हिंदू म्हणून एकत्र येऊन रामकथा ऐकायची वाक्य ध्यान गर्भ राहिला तिघाही मातेंचे गर्भ स्थित झाले वातावरण धन्य बनणे लगा काय झालं गाणं थांबायला नाही पाहिजे रे काही असले भारी गाणे बोलत होते ना मी माझ्या एक्सची आठवण का काढायला लागलेलो हो भाऊ एवढं पण आपल्याकडे नाही येते बरंच बोलायला लागते आज चंद्र नाही उगावला भावांना म्हणून येऊ फेकतोय काय गाईस सिगरेट मीटिंग पुढचे रीलची चालले जरा पुढची रील कोणची काढायची एक्सपोज करू आपण जरा ह्यांना खरं म्हणलं कोणाच्या घरी गेलं तर ह्याला जेवायला नाही देणार भाई आमचा स्पेशल रील स्टार हा पुण्यामधून आलेलो आहे पुढे बघा स्पेशल गाईज पुढचा ब्लॉग जे आहे आता शंभू का कंटिन्यू करणार हे नाही रे बाबा अरे तो रील स्टार आहे फेमस आहे मी बोललो ना ते बसन पण मी बोललो ना ते उठन पण असं काही नाही तसं काय नाही तर चला ना जाऊ मग आता नको टाइमपास करायला पब्लिक बघा सो गाईज तर आपण आता डॉक्टर साहेबांकडे आलतो डॉक्टर साहेबांचं नाव शुभ नाव
सौरभ अधिकारी आहे आणि इथं डॉक्टर साहेब आपल्याला ते भेटले नाही. आणि कवठ्या गावामध्ये एकमेव असं आहे ती क्लिनिक आहे जिथं अख्खे कवठ्या गावामधले माणसं येतात. तर आता आपण जाऊ, आता पुढे जाऊ. आणि इथं काही पोरं पण बघा, डॉक्टर साहेब तर नाही भेटले पण इथं चांगली माणसं तर भेटलेली. आईच तुकड्याची मधले एक पोरगा भेटले, तुम्ही ह्याला ओळखता का नाही सांगा भाऊ? फेस दाखव ना, फेस रिव्हील झाले भाईचं, ओळखा पाहू यो कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. ह्याला तर ओळखताच, दलिंदर माणूस आहे. मालक भाई ब्लॉग शूट चालू आहे, काय बोलायचंय? गुणवरे सरांचा लाडका विद्यार्थी, होय हरामी लाडका विद्यार्थी. नमस्कार. जय श्रीराम. अरे बाजी भाई आपला खूपच चांगला मित्र वाटला. कृष्णा भाऊ, 2 शब्द बोला. नाव सांग की त्यांना. जय श्रीराम. 2 शब्द आमचे आहेत. 2 शब्द हेच आपले. मधुमास 9वी तिथी, इकडे लक्ष द्या. प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हरसित महामारी निर्मलहारी रूप विचारी. प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हरसित महामारी
जय हो राघवजी झूले पार नानक होले झोकानी जय हो राघवजी झूले पार नानक होले झोकानी तर भावांना आपण चाललेलो आहे आता घरी आणि तुम्हाला सांगा आपला रजिस्टार चाललो आम्ही आता घरी. चाललो काय आता आम्ही घरी आणि आम्हाला खूप मजा आली इथं येऊन आणि खूप चांगलं पण वाटलं आणि इथले माणसं जे आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे काय सांगू तुम्हाला आता आपण घरी जाऊ आणि घरचा ब्लॉग त्या इथे कंटिन्यू करू तर भेटू आपण. बाय बाय.